तब्बल 10 वर्षानंतर झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता महापौर पदाची निवड कोणाच्या गळ्यात पडणार याकडे शहराचे लक्ष लागलंय. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला असून महापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला. महानगरपालिकेचे नगरसचिव सुनील बेद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेस स्थायी समिती सभापती यांच्या हॉलमध्ये महापौर पदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी तलाठी सभागृहात महापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवड मागास प्रवर्गातून केली जाणार आहे. सध्याच्या संख्याबळाचा विचार करता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचा उमेदवार महापौर होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र विरोधी आघाडी कोणती भूमिका घेते आणि मतदानात सहभागी होते की नाही यावर अंतिम निकाल अवलंबून असणार आहे. महापौर निवडीच्या या प्रक्रियेकडे शहरातील राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले असून येत्या काही दिवसात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.